सुरुवातीला अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे संजय राऊतांनी केलेल्या खळबळजनक दाव्याची। मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी अमित शहांकडे केली। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी हा खळबळजनक दावा केलाय। सीएम होण्यासाठी शिंदेंनी पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवली असा खळबळजनक दावा राऊतांनी केलाय। निवडणुकीनंतरही शिंदेंनी पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवली होती असं राऊतांनी म्हटलेलं आहे। शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता। आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल। काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला, आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली। याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है, तेव्हा शिंदे जी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन। आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे, मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा। हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे। आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा। इतका डेस्परेट राज्यकर्ता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला नव्हता।